जयजयवंती ठाकरे देशपांडेंच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जयजयवंती यांच्या निवासस्थानात जात भाऊबीज साजरी केली। ठाकरे बंधूंची यंदाची भाऊबीज ही शिवतीर्थवर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंकडून बहीण उर्वशी सोबत भाऊबीज साजरी। तर आज फडणवीसांमुळे दोन भाऊ एकत्र येत आहेत। बाळासाहेब सुद्धा आज फडणवीसांना आशीर्वाद देत असतील। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। भाजप विरोधात नाही तर विकृती विरोधात बोललो, कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी लढत राहणार। रवींद्र धंगेकर ठाम, नोटीस देतील किंवा हकालपट्टी करतील असं वाटत नाही, धंगेकरांचं वक्तव्य। भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा, विकृती विरोधात आवाज उठवलाच पाहिजे, विकृती विरोधात बोलण्याचा सर्वांना अधिकार, धंगेकर वक्तव्यावर ठाम। रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरचा शिवसेनेचा फोटो हटवला। शिवसेनेच्या फोटोच्या जागी धंगेकरांनी ट्विटरवर या ठिकाणी सत्यमेव जयते, पुणेकर फर्स्ट असा फोटो अपडेट केलाय। 5 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ काढला आणि मी जाहिरात करतो असं सांगितलं। व्यावसायिक निलेश नवलखांच्या व्हिडिओ संदर्भात मोहोळ यांचं स्पष्टीकरण। तर शहराची राजकीय संस्कृतीची एका माणसामुळे वाट लावू देऊ नका, मोहोळांचा रवींद्र धंगेकरांवर निशाणा। धंगेकरांना पुणेकर म्हणून माझा पाठिंबा, व्यावसायिक निलेश नवलखा यांचं वक्तव्य। सोशल मीडियावरून मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न, तशा धमक्या येत आहेत, निलेश नवलखा यांचे मोहोळांवर आरोप। रवींद्र धंगेकर हा मोहरा, धंगेकरांचे बोलविते धनी हे सरकारमध्येच बसलेत, भाजपमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय, राऊतांचं वक्तव्य। भाजपमध्ये नाही तर भांडूप आणि मातोश्रीतच वाद सुरू, संजय राऊतांचं नवनाथ बन यांना प्रत्युत्तर। पाचोऱ्यामध्ये शिवसेनेनंतर गिरीश महाजनांकडून सुद्धा स्वबळाचे संकेत। जळगावमध्ये महायुती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू, मात्र टोकाची भूमिका घेतल्यास काही ठिकाणी स्वबळाचा निर्णय घेतला जाईल, महाजनांचं वक्तव्य। यंदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता येईल, जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भाजप निवडून येईल, जयकुमार रावल यांनी व्यक्त केला विश्वास। महायुती धर्म पाळायचा असेल तर एकमेकांनी 2 पावलं मागे यायला हवं, भरत गोगावलेंकडून सुद्धा आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा। मुंबईतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा, तीच भावना भाई जगतापांनी बोलून दाखवली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। मुंबई पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, नेत्यांनी आपली भूमिका मांडली, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। तर भाई जगताप यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडल्याचंही वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई काँग्रेसनं समजून घ्यावं, काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहास समजून घेणं गरजेचं। राहुल गांधी, चन्नीथला, खरगेंशी आम्ही बोलू, काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवर राऊतांची प्रतिक्रिया। पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार, गोपीनाथ मुंडेंचे खरे वारस हे धनंजय मुंडेच, या करुणा मुंडेंच्या वक्तव्यानंतर प्रकाश महाजन यांची फेसबुक पोस्ट। मंत्री प्रताप सरनाईकांनी शरद पवारांची भेट घेतली, दिवाळीची सदिच्छा भेट घेतली, दरवर्षी भेटतो, यावर्षी सुद्धा आलो, सरनाईकांची प्रतिक्रिया। सेक्युलर मतांचं विभाजन होऊ नये ही समाजवादी पक्षाची भूमिका, पण काँग्रेसनं कायम आम्हाला शेवटच्या क्षणी मूर्ख बनवलं, अबू आझमींचं वक्तव्य। समाजवादी पक्ष मतांचं विभाजन करून भाजपला मदत करू इच्छितो, समाजवादी पक्ष मतांचं विभाजन करण्यात सफल होणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। आशिष शेलार यांनी रुग्णसेविका, अंगणवाडी सेविका आणि सफाई महिला कर्मचाऱ्यांसोबत भाऊबीज साजरी केली। याचवेळी मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी उपस्थित होत्या। चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांची एकत्र भाऊबीज साजरी। चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना ओवाळून साजरी केली भाऊबीज। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून बहीण दुर्गा तांबेंच्या निवासस्थानी जात भाऊबीज साजरी। तर जयश्री थोरात यांच्याकडून आमदार सत्यजित तांबेंचं औक्षण करत भाऊबीज साजरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या घरी भाऊबीज साजरी, तर सर्व भाऊ आणि संपूर्ण कुटुंबासोबत भाऊबीज साजरी। धाराशिवमध्ये आगामी निवडणुकांसाठी मनसेसह महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी सुरू। आमदार प्रवीण स्वामी यांनी मनसेसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक घेतली। धाराशिवमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याची प्रवीण स्वामी यांची माहिती। भंडाऱ्याच्या बेला परिसरातील 150हून अधिक तरुणांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश, आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्ष। मुंबईच्या दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात कचऱ्याचं साम्राज्य, पालिका कर्मचाऱ्यांकडून पार्कवर स्वच्छता मोहीम, पार्कातील संपूर्ण फटाक्यांचा कचरा स्वच्छ करायला साधारणतः 2 दिवस लागणार। रत्नागिरीमध्ये आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं राजकीय डावपेचांना सुरुवात, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग, भाजपकडून इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम सुरू, ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा गुप्त बैठकांचं आयोजन।
नंदुरबारमध्ये आगामी निवडणुकीत महायुती एकत्र दिसणार. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महायुतीसोबत लढण्याची तयारी दर्शवली. जिल्ह्यामध्ये महायुती झाल्यास इतर पक्षांना फायदा होणार नाही, चंद्रकांत रघुवंशींचं वक्तव्य. गोंदिया नगर परिषद निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू. नगर परिषदेचं अध्यक्षपद यंदा ओबीसींच्या कोट्यात गेल्यानं युती आघाडीमध्ये चर्चा सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या कॅनॉट परिसरामध्ये टवाळखोरांची दहशत. टवाळखोरांनी भर रस्त्यामध्ये फटाके फोडले. बाईकवर ट्रिपल सीट बसत टवाळखोरांनी फोडले फटाके. नाशिकच्या येवला नांदगाव या मार्गावर कारचा भीषण अपघात. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट नाल्यात कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महामार्गाची दुरावस्था. खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास संबंधित अधिकारी किंवा ठेकेदारावर कारवाई केली जाणार. जिल्हा प्रशासनाचा निर्णय. कोल्हापुरातील जयसिंगपूर शहर हत्येनं हादरलं. जयसिंगपुरात धारदार शस्त्रानं वार करून एकाची हत्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण. हत्येचं कारण. साताऱ्याच्या नायगावमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, तर एक पणती सावित्रीमाई चरणी असा संदेश देऊन ही दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिवकालीन चित्रांचं आणि नाण्यांचं सुद्धा इथे प्रदर्शन. बीडच्या केज तालुक्यातल्या तुकोबाराय पावनधाम संस्थांमध्ये दीपोत्सव. बळीराजा प्रतीक कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा. 25,000 दिव्यांच्या प्रकाशानं परिसर उजळला. चंद्रपूर जिल्ह्यातील 93,895 नागरिकांना नुकसान भरपाई मिळणार. जिल्ह्यासाठी 69,46,86,80,000 रुपयांचा हा निधी मंजूर, तर ही भरपाई 2 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं धानपीक जमीनदोस्त. तात्काळ मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी. जिल्ह्यातील 8ही तालुके नुकसानग्रस्त घोषित, तर प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची पेरणी रखडली. सरकार केव्हा मदत देणार, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. वाशिममध्ये यंदा पारंपरिक पिकांसोबतच चिया या नवीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी. रब्बी हंगामात 5,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर चिया पिकाची पेरणी होण्याची शक्यता. कृषी विभागाची माहिती. अमरावती जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा तूर पिकाला फटका, तर अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला. दिवाळीमध्ये ग्रीन फटाके फोडण्याची दिलेली मुभा दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरली. प्रदूषण वाढवणारे फटाके फोडल्यामुळे दिल्लीतील हवा प्रचंड विषारी. हवेचा इंडेक्स 400च्या पुढे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलचा ऑस्ट्रेलियामधील एक व्हिडिओ व्हायरल, तर हात मिळवण्यासाठी आलेल्या चाहत्याकडून पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. मात्र शुभमन गिल कोणतीच प्रतिक्रिया न देता निघून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल.